करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान हॅलो तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे 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 सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अरे आवडे निरंतर हेची दान हेची आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 कासे पितांबर कासे पितांबर पार कुमाई पार कुमाई विठोबार कुमार पार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा हॅलो 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 वेको कमी करा बास कमी करा हॅलो जे हे आणले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपे मिळविले योगी या चांग देवा तेही केले ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई मावलीला रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हो सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हा विठ्ठल बळवंत
हल हल अरे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते 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 त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम वाच्यवदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाच्यवदता शिव दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष 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 वाचे वदता शिव नाम वाच्यवदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाच्यवदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम काजन शिव एका जनार्दने शिव एका जनार्दने शिव एका जनार्दने शिव निवारी कळकाळाचा देव निवारी कळकाळाचा देव निवारी एका जनार्दने शिव एका जनार्दने शिव एका जनार्दने शिव एका जनार्दने शिव निवारी कळकाळाचा देव निवारी कळकाळाचा देव निवारी वाचे वदता शिव नाम बाधे क्रोध काम बाधे क्रोध काम जय जय विठो हरे हरे मुबारक मुबारक हुमाई 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 मुबारक हुमाई मुबारक मुबारक हुमाई मुबारक मुबारक हुमाई मुबारक हुमाई मुबारक हुमाई जय मुबारक हुमाई जय मुबारक हुमाई हॅलो पहिली चाल म्हणण्याकरता हरिभक्त परायण मराठवाडा भूषण गुरुवर्य संगीत अलंकार रामानंदजी ढाले गुरुजी आणि संगीत विशारद हरिभक्त परायण देविदासजी महाराज पावडे. हॅलो हॅलो पखवाजाची साथ महाराष्ट्रातील प्रख्यात पखवाज वादक मृदंग विशारद श्री भरत महाराज पठाडे तसेच गोरख महाराज आळंदीकर कोकाटे
शिव भोला चक्रवर्ती 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 शिव भोला त्यांचे पाय माझे चित्ते त्यांचे पाय माझे चित्ते माझे वदता शिवनाम शिवनाम माझे वदता
आ
शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम, विठ्ठल ताळी वाजवा ताळी, महायोगपीठतटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दात्वमणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्तिभज ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्तिभज ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्तिभज ज्ञानदेवं जय जगिले स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण तेचे वंद श्रीचरण श्री नमस्कारोनी आता ओम नमो जय देवत प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमति प्रकाशो मणि निवृत्तिदास स्वधारी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा कुरु प्रथम नम दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सुदास्तो कोण धन सुर करुण कर तुम जगमधुल पाम झुलो चरचे मी इकडे उतरून बोलतो एका जनार्दन तुम दास माझ्या पूर्व मस्तक बाबरी वार त्यांच्या प्रतिवेश बंड भेटी नमो ज्ञानेश्वर नवृत्त्योदर स्वपने मुक्ताबाई नमत्री भनपाने दत्तजनी देवाची करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयाणं बालमुकुंद मनसा स्मरामि भजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदन स्मिच्छवच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनाग नमामि कृष्णनाग नमामि कृष्णनाग लोकाभिरामं मृडनंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमलापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण कर जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा, हो स्वामी तुकया देवा. सेवेला
देवयावरी न करावा वीर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशन हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग श्रीमंत शांत संत शांती ब्रह्म पैठण निवासी परमात्म्याचे लाडके भक्त भक्त शिरोमणी भागवत संप्रदायाचा आधारस्तंभ ध्वजस्तंभ असे असणारे पैठण निवासी संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव एकनाथ महाराज शांती ब्रह्म यांचा हा चारचरणाचा भगवान महादेवाचा आशुतोष परमात्म्याचं महत्त्व भगवंताचं कायिक वाचिक मानसिक अवस्थेमध्ये त्याचं नामचिंतन केल्यानंतर भगवान महादेवाचं स्वरूप सांगणारा कायिक वाचिक मानसिक तिघी अवस्थेमध्ये भगवान शंकराच्या भक्तीतून कोणती फलश्रुती प्राप्त होते याचं वर्णन करणारा नाथ महाराजांचा हा चारचरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र धाकटी अलंकापुरी शिरूळ कासार या ठिकाणी भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पवित्र पावन पर्वाचं औचित्य साधून आयोजित केलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामरायाची जीवनगाथा श्रीराम कथा वर्ष 40वे या 40व्या वर्षाची 7व्या दिवसाची महाशिवरात्रीच्या पर्वावरती सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी लाभली. परी माझे दैवा पारणाय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गुरुस्थानी असणारे आदरणीय संयोजक सर्वेसर्वा श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गुरुस्थानी असणारे सर्व दर्शनाचार्य वेदांताचार्य विवेकानंदजी शास्त्री महाराजांच्याच आज्ञेनं तुम्हा सर्व भावी भक्तांच्या दातृत्वाने या ठिकाणी ही सेवा माझ्या वाट्याला आली. अत्यंत पवित्र पावन मंगलमय वातावरणामध्ये मोठ्या श्रद्धेने भावनेनं आपुलकीनं आपण या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावरती हे चिंतन श्रवण करण्यासाठी उपस्थित आहात. एवढा मोठा अथांग जनसागर आणि तुमची असणारी भगवान सिद्धेश्वरावरती निष्ठा हे आजच्या कार्यक्रमाचं हे द्योतक आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध महाराष्ट्राचं वैभव वारकरी संप्रदायातला गौरव श्री हरिभक्तीपरायण पावडे महाराज असतील, श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद भजन सम्राट आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांच्या आवाजाने अखिल महाराष्ट्राला वेळ लावलं ते असे असणारे आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गुरुस्थानी असणारे रामानंदजी महाराज ढाली गुरुजी, श्री हरिभक्तीपरायण गोरख महाराज आळंदी आणि श्री हरिभक्तीपरायण तालमणी मृदुंगमणी मृदुंगाचं वैभव श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज पठाडे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय जोड आहे, राम भरताची जोड आहे. राम भरताची जोड माऊलींनी या ठिकाणी घालून दिलेली आहे. संदीप महाराज समस्त महाराज मंडळी परिसरातून पंचक्रोशीतून आलेले वारकरी संप्रदायावरती नितांत श्रद्धा ठेवणारी ही सगळी मंडळी तुम्हा सगळ्यांच्या दातृत्वातून सहकार्यातून या ठिकाणी भव्यदिव्य हा कार्यक्रम सोहळा साजरा होत आहे. या क्षेत्राचं नावच धाकटी अलंकापुरी आहे. नामदेव महाराज वर्णन करतात, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावन दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी देवाची या ठिकाणी भगवान सिद्धेश्वर आहे आणि इथेही या ठिकाणी दैवताचं नाव सिद्धेश्वर आहे. श्री क्षेत्र आळंदी आहे, श्री क्षेत्र शिरूळ कासार आहे. श्री क्षेत्र त्याला म्हणतात जिथे गंगा असते, संत असतात आणि भगवंत असतात. आळंदी तीर्थक्षेत्र आहे. इंद्रायणी माता गंगा आहे, भगवान ज्ञानोबा आहे संत आहेत आणि सिद्धेश्वर दैवत आहे. धाकटी अलंकापुरी शिरूळ कासार श्री क्षेत्र आहे. सिंधफणा गंगा आहे. आबादेवजी महाराज शास्त्रीजी महाराज या ठिकाणी संत आहेत आणि भगवान सिद्धेश्वर दैवत आहे.
तेही तीर्थक्षेत्र आहे, हेही तीर्थक्षेत्रच आहे. महाराजांच्या कुशल मार्गदर्शनातून आणि महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे. विवेकानंदजी शास्त्री म्हटलं की आमच्या परिसरामध्ये एक आदरानं, एक आपुलकीनं आणि श्रद्धेनं असं एक नाव घेतलं जातं. मी या परिसरामध्ये बऱ्याच वेळा आलो, पण इथे येण्याचं सद्भाग्य मला महाराजांच्या कृपेने यावेळेस लाभलं. विठ्ठल अभंग नात्रायांचा आहे. नात्रा या अभंगामधून भगवान महादेवाचा आशुतोष परमात्माचा जटाधर गंगाधर पिनाक पाणी वेगवेगळ्या नावाने जे संबोधल्या जातं त्याचं चिंतन या ठिकाणी मांडलं जात आहे. वारकरी संप्रदायाचा विचार जर केला तर वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत मोठमोठ्या प्रकारचे काही संप्रदाय विलीन झालेत. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि हे सगळे संप्रदाय मिळून उदयाला आला माझा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाने गेल्या 750 वर्षापासून समाजाला गती आणि दिशा, वाणी आणि ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. बाप दाखवण्यात श्राद्ध कर हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. इथे झाकून मारण्याचं काम अजिबात केलं जात नाही. जे असेल ते उघड प्रकट गुह्य बोले. वारकरी संप्रदायाने 750 वर्षापासून महाराष्ट्राला एक वेगळं आगळं आणि पवित्र असं त्या ठिकाणी नामचिंतनाचं साधन आणि व्यासपीठ प्राप्त करून दिलं. समाजाला संसारी असावे असून नसावे, अत्यंत कमी कष्टात कमी त्या ठिकाणी खर्चात भगवत प्राप्तीचं साधन, सोपं सुलभ गोमटं असं साधन निर्माण करून दिलं. ज्ञानोबा तुकोबा आदी करून सगळ्या संतांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. संतांची व्याख्या काय असते मुक्ताबाई वर्णन करता. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा इह परलोके सुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुख्य मिथ्या कल्पना मागे सारांताटी उघड ज्ञानेश्वर. 750 वर्ष अगोदर वारकरी संप्रदायात मुक्ताबाईंनी संतांची, साधूची, भगवंताची, नामाची, सगळ्या गोष्टींची महती समाजाला करून दिली. आता अवघड आहे. वारकरी संप्रदायाच्या विचार प्रणालीला चालाल तर अत्यंत सोप्या सुलभ गोमट्या अशा परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला घर बसल्या ठाईच बैसुनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा, इतकं सोपं करून सांगितलं. परमात्मा एकटा होता, एकला न कंठेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. 14 भुवन 21 स्वर्ग 8 वसून नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 दित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किम पुरुष नाग देवता सिद्धचरण गंधर्व विद्याधर या संपूर्ण जगताचा पसारा भगवंतानं जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे 12 पायाचे बदबद पायाचे बिना पायाचे. जगामध्ये देवाने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं मॉडेल फक्त एवढं एकच आहे. सगळे आडवे ते कुत्रा, बैल, याला डुक्कर, रानडुक्कर सगळे आडवेत. खेदाची गोष्ट एवढीच आहे, ते 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होत नाहीत. 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होत नाही. माणूस उभा जन्माला आला पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही. आणि चांगल्या कामामध्ये जास्त आडवा जातो तो. मंदिर बांधायचं झाला आडवा, गोशाळा उभारायची झाला आडवा, सप्ताह करायचा झाला आडवा, मंदिर बांधायचं झाला आडवा. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होता त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. आडाला म्हणून फोडीला डोळाबळी न्यांदळा शुक्र केला, तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा म्हणून अजा मेळा धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम. देवाने घरी यावं, ऐताला घर पुसोनी. भगवंतानं घरी यावं. सध्या माणसाला जगता येत नाहीये. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते. इतकं चांगलं जगा तयाचा हारिक वाटे देवा. म्हणून जाणते तवची जियावे, जवा पकिरती अंग न पवे आणि सांग पाकेवे निघावे थोनिया. जाणत्या सज्जन सदाचारी माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत जीवनाला डाग लागत नाही. सध्या माणसाला जगता येत नाहीये. कोई टोपी तो कोई पगड़ी बेच देता है, कोई टोपी तो कोई पगड़ी बेच देता है. मिले अगर अच्छा भाव तो जज कुर्सी बेच देता है.
तवायत तो फिर भी अच्छी है क्योंकि वो सीमित है कोठे तक, पुलिस वाला चौराहे पे वर्दी बेच देता है। जला दी जाती है ससुराल में अक्सर वही बेटी जिस बेटी के खातिर बाप अपनी किडनी बेच देता है। कोई मासूम सी लड़की प्यार में कुर्बान है जिस पर बनाकर उसका वीडियो वो प्रेमी बेच देता है। जान गवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, जान गवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, कोई हरामखोर नेता इस वतन को बेच देता है, वतन को बेच देता है। माणसाला जगता आलं पाहिजे. कमी जगा, शॉर्ट बट स्वीट, पण रुचेल पचेल आवडेल समजेल अशा पद्धतीने जीवन जगा. सध्या माणूस भांबवलेल्या स्थितीत जगतोय. हायपर टेन्शन बॉड्रेशन मध्ये जीवन जगतायत लोक. तुमच्याकडे सध्या सगळं सेट आहे. टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, तुमच्याकडे सगळं सेट आहे, फक्त माइंड अप सेट आहे. आणि माइंड सेट करण्याकरताच हे 7 दिवसाचं ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. इथे ब्रेन वॉश केला जातो. हे 8 दिवसातून ब्रेन वॉश करायचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. लोक भांबावलेले गुरुजी, हायपर टेन्शन मध्ये जीवन जगताय लोक. मी तर म्हणतो ना, रात्री पंतप्रधान टीव्हीवर लाईव्ह यावेत आणि त्यांनी फक्त इतकंच म्हणावं, मित्रों मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे के बाद लाईट चालली जावी. बऱ्याच लोकांचा बीपी हाय होईल. गेल्या वर्षी बरोबर दिवाळीच्या पिरियडमध्ये शासनानं नोटाबंदी केली. त्याचा परिणाम असा झाला, गरीब लोक ॲटम बॉम्ब फोडत होते, श्रीमंत लोक झेंडू बॉम्ब चोळत होते. त्या नोटाबंदीमुळे कुणाच्या घरातलं किती काळं धन बाहेर आलं मला माहित नाही, पण माझ्या घरातलं आलं भरत महाराज. सप्टेंबरमध्ये मला गाडीचा हप्ता भरायचा होता. मी तिला म्हटलं, का रे गो, शाळेत जरा जास्त पैसे लागले, तुझ्याकडे काही पैसे का? ते म्हटले, पैसे कायचे पैसे हो, मी कीर्तन करते का, मी कथा करते का, मी दक्षिणा घेते, तुमच्यासारखी बॉम्बल्या मारत फिरते का? म्हटलं बस इतकं नाही ऐकवायचं, नाही इतकंच सांग ना. ते म्हटले, पैसे नाही मागायचे नाही. नको देऊ, देऊ नको. पुढचं नाही बोलत. कोणी रेकॉर्डिंग करून घरी पाठवलं म्हणजे पंचायत व्हायची. सप्टेंबर मध्ये 1 रुपया दिला नाही. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता तो पांढऱ्या दाढीवाला बाबा टीव्हीवर लाईव्ह आला. मित्रों मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, आज रात 12 बजे के बाद 1000 और 500 की नोट हमेशा के लिए बंद हो गई. 9 तारखेच्या सकाळी 10 वाजता मला म्हणली, महाराज काही पैसे पाहिजे का? मी म्हटलं, पैसे आता तुझ्याकडे कैसे? तांदूळाच्या डब्यातून सुरगाळ्यात सारगाळेल 500च्या जुन्या 11 नोटा बाहेर आल्या. हे फक्त माझ्याच घरातलं नाही, तुमच्याही घरी तीच परिस्थिती होती, पण कोण बोलणार आहे? पुरुष मंडळी, तुम्हाला एक फुकट सल्ला सांगू का? बायको माहेरी गेली, माहेरावरतून आली, तिनं कधी म्हटलं माझ्या आईने 2 ग्राम सोनं करून दिलं, समजावं खिसा मारल्या गेला. एकदम साधा सरळ गणित आहे. जास्त मेंदूचा भुगा करायची गरजच नाही. विठाला भगवंतानं सुंदर असा नरदेव तुमच्या आमच्या ताब्यात दिला, मिळू नये पण मिळाला. एका योनी कोटे कोटे फिरा तेव्हा लागे वारा मानवाचा. तरी माणूस भांबवलेल्या अवस्थेत जीवन जगतोय. त्यातल्या त्यात भारतात जन्म दिला, भरतखंड नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. या देशात 3 भरत झाले, 4थे भरत बसलेत. या देशात 3 भरत झालेत. रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत. दुष्यंत आणि शकुंतलेचा महाभारतातला भरत, दशरथ आणि कैकेयीचा रामायणातला भरत, आणि अंगिरा ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आले जड भरत. एक कर्मयोगी भरत, एक भक्तियोगी भरत, एक ज्ञानयोगी भरत आणि एक तालमनी भरत. एक भक्तियोगी, एक ज्ञानयोगी, एक कर्मयोगी. या देशात 3 भरत झाले, म्हणून या देशाचं नाव पडलं भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा, भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा, भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा, भारत देश हमारा. इसी देश में संत महंत, इसी देश में संत महंत, संतों का उजियारा, उजियारा भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा, भारत देश हमारा, हमारा
संत संतों का उजियारा, ऋषी मुनी जपी तपी संन्यासी बैरागी याच देशात, दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा बुद्ध कलंगी भक्त जनों के काजा, 10 अवतार याच देशात, पती परमेश्वर याच देशात, पत्नी लक्ष्मीचं स्वरूप याच देशात, आई बाबांचा आदर याच देशात, आई वडिलांचा आदर याच देशात, सासू सासऱ्यांची कदर याच देशात आणि डोक्यावर पदर याच देशात. सासू सासऱ्यांचा आदर, आल्या गेलेल्यांची कदर, जे घेते नेहमी डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर. सध्या आदर आहे कदर आहे पण पदर उडूनच गेला गुरुजी. ही अवस्था आमची आहे. भारतात आपण जन्माला आलो. जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, पाकिस्तान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, सुरकृती मांडवीसारखी देराने जेठाणे नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाळ नाही, कावड्या इतकं धूर्त नाही, काजळा इतकं काळा नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या देहासारखा दुसरा कोणताच देह नाही आणि शिरूर कासारमध्ये सिद्धेश्वरासारखं दुसरं स्थान. सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला, मिळू नये पण मिळाला. एक लक्षात ठेवा, ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं त्यांच्याकरता BSc BEd आहे, पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं घडवल्या जातात. मी नाही, माझी आई सांगते, कीर्तनाचे नटनाचे नासिले बाय प्राय चित्ताचे, जेथे नावचे नाही बापाचे ऐसे गेले. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग हरि रूप होय हरि रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप होय हरि कीर्तन चांग होय अंग हरिरूप. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तने, नाचो कीर्तनाचे रंग. कलियुगा माझे करावे कीर्तन. किती प्रमाण देऊ कीर्तनाबद्दल. ही कीर्तनाची परंपरा आहे की जिने माणसाला माणूस म्हणून, जसं डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांकडून लोकांकरता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे त्याचे नाव माणुसकींती फक्त कीर्तनात शिकवल्या जाते. या परंपरेनं सगळ्या देवतांचं चिंतन केलं. वारकरी संप्रदायात सगळे 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 संप्रदाय समाविष्ट आहे. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. या संप्रदायाने सगळ्यांसाठी हे व्यासपीठ असेल, भक्ती मुक्तीचं साधन असेल, सगळ्यांसाठी उघडं करून दिलेलं आहे. जातीपाती धर्मपंथ या देशात या संप्रदायानं कधीही मानले नाही. आणि म्हणून जगातला व्यापक प्रतिजात व्यापक असणारा हा या ठिकाणी वारकरी संप्रदाय आहे. याच्यामध्ये तुकोबरायांनी स्पष्ट निर्देश दिले, आवडी अनंत आळवावा. ज्या वारकरी संप्रदायाचा मी पाईक आहे त्या वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु भगवान महादेव आहेत. जगात जेवढे संप्रदाय झाले तेवढ्या सगळ्या संप्रदायाचे आद्य गुरु भगवान शंकर आहेत. ज्ञानोबराय सांगतात, तैमार्गीचा कापडी महेश अजूनी. भगवान ज्ञानोबराय सांगतात की या मार्गाचे वारकऱ्यांचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव,
शिरोमणी महादेव वैष्णव वैष्णव तो जयावघी देवावरी माया. आज महाशिवरात्रीची पर्वणी. खरं तर मागणी परत जागराचं चिंतन आहे, पण पर्वणी असल्या कारणामुळे भगवान शंकराचं चिंतन करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायात वैष्णव त्याला म्हणतात जो 29 उपवास करतो. 20+9 29 12 24 एकादशी. रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री किती झाल्या? 27. नरसिंह जयंती आणि वामन जयंती. वर्षाचे 29 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणतात. एका जनार्दनी वैष्णव. भगवान महादेव या संप्रदायाचे, जगातल्या सगळ्या संप्रदायाचे आद्यगुरु भगवान शंकर आहेत. भोळं दैवत आहे. एका ठिकाणी असं वर्णन येतं, योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली. योगी पहिलं मेरूच्या शेजारी, पहिलं मेरूच्या शेजारी, पहिलं मेरूच्या शेजारी, पहिलं मेरूच्या शेजारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला. पहिलं मेरूच्या शिखरी, 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 पहिलं मेरूच्या शिखरी. पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला. योगी भगवान दत्तात्रय, योगीराज, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. योगी, योगीराज, योगेश्वर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. भगवान कृष्णाचे 8 नाव आहे. बाळकृष्ण, लालाकृष्ण, युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपाळ कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि शेवटचा योगेश्वर कृष्ण. योगी, योगीराज, योगेश्वर आणि ज्ञानराज माझी. मग ज्या भगवान परमात्म्याचं, ज्या भगवान शिवाचं जगाच्या पाठीवर सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा दैवत आहे भगवान शंकर. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा. रावणाने शंकराची भक्ती एवढ्यासाठीच केली. वाल्मिकी रामायणात असं वर्णन येतं की रावणाने नारदाला विचारलं होतं की लवकर प्रसन्न होणारा देव कोणता, पात्र अपात्र न पाहणारा देव कोणता. म्हणले भगवान शंकर. एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा दैवत आहे भगवान शंकर आणि सगळ्यात उशिरा प्रसन्न होणारा दैवत आहे भगवान विठोबा. भगवान महादेव पात्र अपात्र विचार करत नाही, पण विठोबा सगळ्या टेस्ट केल्याशिवाय काहीच देत नाही. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता फार स्ट्रिक आहे. तुम्हाला मला सगळ्यांना कोणता रोग झालाय सांगू का? कमी कष्टात जास्त पैसा आणि रात्रीतून सुख. कमी कष्टात जास्त पैसा, रुपयावर 80 रुपये. येडे झाले लोक. कमी कष्टात जास्त पैसा, रात्रीतून सुख. याच एकाच या ठिकाणी नादाने माणूस बर्बाद झाला. मायबाप, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की भगवान शंकर पात्र पात्र असा विचार करत नाही. जगात फार लवकर प्रसन्न होणारा दैवत आहे भगवान शंकर, म्हणून त्याला आशुतोष म्हणतात. किती भोळं आपण भोळे ग. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे आपण भोळेत का. असा कोण माणूस आहे? कीर्तनाला येताना 50 रुपयाची नोट दिसली तिला ओलांडून येऊन बसला. आपण भोळे आहोत.
अजिबात नाही. भोळा जगामध्ये फक्त एकच, जिंकू जाणे कळीकाळा. बर महाराज, ज्या भगवंताबद्दल, ज्या आशुतोष परमात्म्याबद्दल तुम्ही बोलतायत, तुम्ही सांगता कैलासाचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. बरं तो किती भोळा आहे? म्हणले भोळा नाही, सगळ्या भोळ्यांचा शिरोमणी. नुसता शिरोमणी नाही, सगळ्या भोळ्यांचा सम्राट. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळ्यांचा चक्रवर्ती आहे, सम्राट आहे, राजा आहे. इतका भोळा. किती भोळा? देव वेगळे, महादेव वेगळे. वैकुंठात राहतात ते देव, स्वर्गात राहतात ते देव, मंदिरात राहतात ते देव, आणि स्मशानात राहतो तो. स्मशानात एवढ्यासाठी एक लक्षात ठेवा, इथे रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचा उशीर आहे. तिरडीचं सगळं सामान तयार आहे, फक्त मार्केटमधून आणायचा उशीर आहे. उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचा उशीर आहे. पेटवणारे तयारच आहे, फक्त काडी लावा सांगायचा उशीर आहे. माणूस मेल्यानंतर 3 तासात 3 चिमट्या राख होते. जीवनात अस्थि विकरायच्या अगोदर आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था जीवन का आधार होता है. स्मशानाच्या बाहेर एक वाक्य लिहिलं होतं, किसे इल्जाम दू दोस्तों, सताने वाले भी अपने थे और जलाने वाले भी अपने थे. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या पाया तूने अपनों से, उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. मृत्यू या शब्दाचे तुम्हाला किती भीती वाटली तरी तो तुमच्या माझ्या जीवनात अटळ आहे. आएगा सो जाएगा कह गए साधु संत. 9 भी मर गए, 10 भी मर गए 10,000 तीनों लोगों पर छत्र विराजे पडे काल के उपासी. इथे जेवढे बसले तेवढे येणाऱ्या पुढच्या 7 दिवसात जाणार आहेत. राग राग नका पाहू. नाही सोमवारी गेले तर, मंगळवार चुकला तर, बुधवार आटोपला तर, संडे मंडे ट्युसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे 7 दिवसात कुठल्या तरी एका दिवशी जाणार आहेत. मला 5वी मध्ये इंग्लिशमध्ये कविता होती, सॉलोमन ग्रांडी, बॉर्न ऑन मंडे मेरिड ऑन ट्युसडे. तो कवी सांगतो, जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागला बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी, गचकला काय याच्या पुढे. आयुष्य 4 दिवसाचं आहे.
2 दिवस प्रार्थनेचे आणि 2 दिवस प्रतीक्षेचे. मित्र असं म्हणेल आयुष्य 2 दिवसाचं आहे, त्यातला 1 दिवस मृत्यूचा आहे. 2 दिवसाचा दुनियेत तू पाहू ना, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगावे गडे. हे सोडून तो अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मागडे, खेळ परमेश्वराचे जगावे गडे. ते सोडून तो अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा, बोल गर्वाचे बोलू नको. सूर्य पहाटेचा उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. आई वडील उगवता सूर्य आहे, आई वडिलांमुळे आपण जगात उगवलो म्हणून आई वडील उगवता सूर्य आहे, बायको मावळता सूर्य आहे. तरी लोक म्हणतात तुझ मेर बदे. आई वडील उगवता सूर्य आहे. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळ. जो जन्माला आला तो मरणार, ज्याचं 12 झालं त्याचं 13, जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. पण मरण ऐसा भला की जग रोवे. जग रडलं पाहिजे, जग जाऊ द्या जिल्हा, जिल्हा जाऊ द्या तालुका, तालुका जाऊ द्या गाव, गाव जाऊ द्या गल्ली तरी रडली पाहिजे. मी असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले सुद्धा बोंबलले नाही. पाखालीचा ह्याला कहाँ गए मालूम नहीं, क्या लाया कुछ नहीं. या पद्धतीने आपलं जीवन चालू आहे. जीवनाला काही आउटपुटच नाही. किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं. कमी जगा, शॉर्ट बट स्वीट, चांगलं रुचेल पचेल आवडेल समजेल या पद्धतीने जीवन जगा. जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. हे नाश काय कुच काय सडकाय जाणार आहे, 7 दिवसात जाणार आहे. मृत्यू या शब्दाची तुम्हाला किती भीती वाटली तरी तो तुमच्या माझ्या जीवनात अटळ आहे. वाकड्या तिकड्या लाकडांचा तुम्हाला किती तिटकारा वाटला तरी तुमची माझी शेवटची महापूजा त्याच्यातच होणार आहे. आणि स्मशान या शब्दाबद्दल तुम्हाला किती धडकी भरली तरी तुमचा माझा परमानंट मुक्काम तिथेच आहे. म्हणून भगवान शंकरासारखं भोळं दैवत स्वर्गात राहतात तर देव, वैकुंठात राहतात ते देव, मंदिरात राहतात ते देव, आणि स्मशानात राहतो तो शेवटी याची राख होणार आहे. स्मशानातच जावं लागणार आहे. म्हणून स्मशानामध्ये राहतात ते भगवान महादेव. डोक्यावरती सोन्याचे मुकुट परिधान करतात ते देव, डोक्यावरती केसांचा जटांचा संभार ठेवतो तो त्याला म्हणतात महादेव. अंगाला चंदनाची उटी लावतात ते देव, आणि अंगाला मेलेल्या माणसाचं भस्म लावतो त्याला म्हणतात महादेव. उज्जैनचा महाकाल, अकाल मृत्यु ओम रे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. भगवान शंकर महाकाल आहेत. उज्जैनला महाकाल आहे. त्यांची सकाळी 3:30 वाजता भस्मारती होते उज्जैनला. भस्म तेही मेलेल्या माणसाच्या चितेचं, तेही चिता ताजी पाहिजे. 1 दिवस शिडी नाही, रोजची ताजी चिता. पहाटे ती चितेतलं रक्ष आणायची, ती वस्त्रगाळ करायची, आणि मग शंकराची भस्मारती करायची. अंगाला चंदनाची उटी लावतात ते देव, आणि अंगाला भस्म लावतो तो महादेव. शेवटचा मुद्दा सांगतो शंकराबद्दल. बायको पळवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. बायको पळवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. आणि बायको मागितली तरी देऊन टाकतो त्याला म्हणतात. रावणाने रामाची पत्नी पळवली तर मुर्दा पाडला तेव्हा सोडला. माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो. माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो, पण तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडलेत. आवाज वाढवा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडलेत. कोण? माता अनुसया. एका बाईची रागाने नजर पडली तर सोन्याचं गाव जडून खाक झालं. सीता. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत. आणि एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे. हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे केला तेच कळत नाही.
तुम्ही असं कधी ऐकलं का हो? दोघी सख्खे भाऊ भांडले वेगळे निघले? अजिबात नाही. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात, उठतात बसतात, बोलतात चालतात, सल्ला घेतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादू आणि काय नाही देव जाणे. त्या बाबतीत अजिबात तोड नाही. आणि बायकोचं ऐकत नाही असा एकही नाही इथे. अहो लय अवघडी भरत महाराज, काय सांगू आता तुम्हाला. आमच्या शेजारी सुशिक्षित जोडप आहे, दोघं सुशिक्षित. 8 वर्षाचं पोरग म्हणजे 2 फुलिया खाप, 2.5 लोक घरात. हरतालिकेच्या दिवशी सुट्टी होती, दोघं घरी होते, सोफ्यावर बसले होते, टीव्ही चालू होता, रिमोट पत्नीकडे होतं. बाई टीव्हीवर मालिका पाहत होती, माझ्या नवऱ्याची बायको. याला मॅच पाहायची होती, पण रिमोट तिच्याकडे असल्या कारणामुळे याची अजिबात हिंमत होईना. त्याने नुसतं रिमोटकडे हात लावला तर ती बाई एवढाले डोळे करून पाहायची, जणू काही ती सांगायची की रिमोट को हात लगाया समजो बाहुबली के तलवार को हात लगा लिया. ही अवस्था आहे मायबाप. न बोललेलंच बरं आहे. बायको पळवली म्हणून मुर्दा पाडतो तो देव, आणि बायको मागितली तरी देऊन टाकतो भगवान महादेव. रावणाने मागितली ती पार्वती. भावार्थ रामायणात नाथबाबा फार गोड वर्णन करतात सीतेच्या जन्माची कथा सांगताना. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. मला सांगायचं फक्त इतकंच आहे की देव आणि महादेव याच्यामधला हा फरक आहे. किती भोळ आहे हो. दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होऊन गेला. हा ब्रह्मदेवाचा मुलगा. याला 16 कन्या झाल्या. त्यांना 16 कन्या चालल्या, आपल्याला एकही चालत नाही. प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा, हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंथ्याच बरे आहेत. बरं, मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत? बुंदेलखंडों के हर बोलो से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. जिजाऊ मंदिरांचे कळस नसते दिसले, मंदिरांचे कळस नसती दिसली अंगणामध्ये तुळस. तुमच्यापैकीच कोणीतरी राणी लक्ष्मीबाई आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी भगिनी निवेदिता, सरोजिनी देवी नायडू, अहिल्यादेवी होळकर, तुमच्याचपैकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तुमच्यापैकी श्रीमती इंदिरा गांधी, तुमच्यापैकी लता मंगेशकर, झुलन गोस्वामी, अंजू जैन, पीटी उषा, मेरी कोम, दीपिका कुमारी, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, प्रतिभाताई पाटील, निर्मला सीतारामन. किती नावं सांगू? प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा. तुम्ही दिवाळीला किती दिवे लावले तरी पंथी लावल्याशिवाय तुमची दिवाळी कधीच साजरी होत नाही. शासन सांगतं बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा लेख शिकवा. अरे कोणत्या मायबापाला वाटतं पोरगी मारावी, गर्भात मारावी, तुकडे करावी, तिला मारून टाकावं? आजही गुजरातमध्ये काही दुर्गम भागामध्ये पोरगी जन्माला आली की रात्री तिच्या नरडीला नख देऊन मारायची पद्धत अस्तित्वात आहे. कोणत्या मायबापाला वाटतं पोरगी मारावी? अजिबात नाही. तरी मुलींचे गर्भपात होत आहे, मुली मारल्या जातात, भ्रूण हत्या होते. शासन सांगतं बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा लेख शिकवा. मी फक्त शासनाला एकच विनंती करतो की तुम्ही कोट्यावधी रुपये या जाहिरातीवरती खर्च करू नका. शासनाला म्हणावं तुम्ही फक्त आम्हाला एक शाश्वती, एक गॅरंटी द्या. मुलगी जन्माला आली, 18 वर्ष झाली, तिचं संगोपन झालं, तिचे लाड पुरवल्या गेले, आणि ती जर 18 वर्ष झाल्यानंतर तिने जर आपल्या बापाच्या विरोधात जाऊन तिने रजिस्टर लग्न पळून केलं तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्मवरती तिच्या आईवडिलांच्या संमतीची सही होत नाही तोपर्यंत तिचं लग्न मान्य करू नका. आम्ही आजही मुली जन्माला घालायला तयार आहेत. वारे तुमचा कायदा. आणि मग म्हणे कायदा गाढवा असतो म्हणतात. मुलगी आमची, संगोपन आमचं, लाड आमचे, पण आम्हालाच जाब विचारायचं त्या ठिकाणी आज अधिकार उरला नाही. मुलगी वाचली पाहिजे प्रत्येकाला वाटतं. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. 16 कन्या झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या घटली. 1000 मुलांच्या मागे फक्त 810 मुली, 190 पोरांचं काय? सध्या बरं आहे आपलं इकडून तिकडून भागता चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, आणि तिथला स्टॉक संपल्यावर लड़कियां ना होती तो क्या होता, दुनिया परेशान, तन्हा इंसान, गलिया सुनसान, न जानू न जान, हर तरफ जय हनुमान. अवघड आहे पुढे, कठीण आहे, कठीण भयानक आहे पुढे.
नवरदेवांनी शान मारायचे दिवस संपले, नवरदेवांनी भारी भरायचे दिवस संपले. नवरीचा बाप नवरदेवाला मंडपातून सुद्धा हुसकावून देऊ शकतो. कृपया मार्केटला असणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. हुसकावला बाबा आमच्या धुळे जिल्ह्यात शिरपूर नावाचा तालुका आहे, मांजरोद नावाचं गाव आहे. तिथून नवरदेवाला नवरीचा बापानं हुसकावून दिलं. तो घोड्यावर बसून दारू प्यायचं महाराज, बिस्लरीच्या बाटलीत टाकून. तो कुणाला शंका येऊ नये म्हणून. आणि तिथून नवरीला फोन लावायचा. हॅलो हॅलो, जेवली का? तिच्या बापाच्या घरी भाकर भेटत नाही तिला. हॅलो, माझं की नाही चित्त लागत नाही, मरून जा. जगू नको तू नाशेल कांदा. मर्यादा उरली नाही मायबाप. 16 कन्या होत्या, त्यातली सती नावाची भगवान शंकराला दिली होती. भगवान शंकराचे 2 विवाह, पहिली सती नंतर पार्वती. सती दक्षाची कन्या होती. सुखाचा संसार सुरू होता. या दक्षाने यज्ञ करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं. इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नागदेवता सिद्धचारण गंधर्व ब्रह्मा विष्णू महेश सगळे आलेत. दरबार भरला होता. दक्ष आले, सगळ्यांनी उठून स्वागत केलं. भगवान शंकर समाधिस्थ झाले होते. ब्रह्मानंदे लागले, टाळी कोण देहा ते सांभाळे. शंकरा समाधिस्थ झाल्या कारणामुळे दक्षाला वाटलं सगळ्यांनी उठून माझं स्वागत केलं, माझ्या जावायाने माझा अपमान केला. दक्षाला राग आला. त्यांनी भगवान शंकराची अत्यंत त्या ठिकाणी विभत्सना आणि भगवान शंकराची अत्यंत त्या ठिकाणी निंदा केली. नरमुंडांच्या माळा गळ्यात घालतो काय, हसतो काय, खिदळतो काय, भूतांचा सरदार, नाव शिव आहे पण अशिव आहे, अमंगल आहे, नाना प्रकारचे त्या ठिकाणी भगवान शंकराचा अद्वा तद्वा बोलून भगवान शंकराचा मानभंग करण्याचा प्रयत्न केला. महादेवाने एक शब्द सुद्धा प्रत्युत्तर दिलं नाही. ज्याच्या डोक्यात गंगा आहे तो प्रतिक्रिया कधीच देत नाही. सासरवाडीला झालेला अपमान भगवान महादेवानं आपल्या घरी कधीच सांगितलं नाही. एवढ्यावर भागलं नाही. दक्षाने कणकल क्षेत्र हरिद्वार इथे यज्ञ करायचं ठरवलं. सगळ्यांना आमंत्रित केलं, फक्त शंकराला आमंत्रण दिलं नाही. सगळ्यांना इन्व्हाइट केलं, सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड पाठवले, फक्त महादेवाला आमंत्रण दिलं नाही. ज्यांना आमंत्रण होतं ते जाणून बुजून शंकराच्या पुढून जायचे. म्हणजे लोकांना हा रोग तेव्हापासून झाला आहे. आपल्याला आमंत्रण, शेजाऱ्याला आमंत्रण नाही, तो जाणून बुजून रामभाऊ आमंत्रण नाही, तो म्हणतो तू मर. महादेव एक शब्द बोलत नाही. पण गंधर्वाच्या पत्न्या 17 श्रृंगार करून आकाश मार्गाने जात असताना चंद्राची बायको रोहिणी, सतीनं रोहिणीला विचारलं की रोहिणी एवढी नटून थटून कोठे निघाल? तिने सांगितलं सती चेष्टा करते, तुझ्या बापाच्या घरी केवढा मोठा यज्ञ आणि तू आम्हाला विचारते. तिने सांगितलं बापाच्या घरी इतका मोठा यज्ञ मला माहित नाही. ती भगवान महादेवाच्या जवळ आली, विनंती केली. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटे झडाडे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोण तारी. महादेव समाधीतून समाधी उत्थान झाली. विचारलं सती काय झालं? म्हणले देवा माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. महादेवाने सांगितलं सती आमंत्रण नाही आपल्याला. आणि साधा सरळ नियम असा आहे, काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जाऊ, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. काही गोष्टी भूक लागल्या म्हणजे खायच्या असतात, काही भूक नसल्या तरी खायच्या असतात, काही भूक असली तरी खायचे नसतात. काही गोष्टी तहान लागली म्हणजे प्यायचे असतात, काही तहान नसली तरी प्यायचे असतात, काही तहान असली तरी प्यायचे नसतात. काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही गोष्टी तहान लागल्या म्हणजे प्यायच्या माठातलं पाणी, तहान नसली प्यायचं सरबत, तहान असली तरी पिऊ नये. मग ती कोणती असो, टँगो खजुरा, डिप्लोमॅट, DSPOC, कॅनन खजुरा, रिया, रिचा, ग्रीन लेबल, रेड लेबल, होळका, चॅम्पियन, गावठी, देशी, काला, कोत्ता, चाप, ब्लॅक डॉग, कोणती असो. काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये. शरीर संबंध असतील, भावबंदकी असतील, नातेसंबंध असतील, त्या ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नका. जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में जाना चाहिए. जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में जाना चाहिए. तिथे आपल्याबद्दल आदर प्रेम जिव्हाळा नाही, तिथं जाऊन काही अर्थ नाही. बेटा कितना प्यारा क्यों ना हो उससे सर पे बिठाना ना चाहिए. तुमचं पोरग किती गोड प्रिय असलं तरी त्याला डोक्यावर घेऊ नका. बेटी कितनी प्यारी क्यों न हो उससे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में जाना चाहिए. जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में जाना ना. आपल्याला आमंत्रण नाही, लग्न कार्यात आमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही ठिकाणी बिना आमंत्रण जाऊ. कथा कीर्तन भागवत रामायण हा मंडप आहे, हे सत्कर्म आहे, गोशाळेला मदत आहे, मंदिराचं बांधकाम चालू आहे, लकी ड्रॉ काढलेला आहे, तिथे आपलं योगदान पाहिजे. तिथे आमंत्रणाची वाट पाहू नका की आम्हाला बोलवलं नाही ना, आम्हाला सांगितलं नाही ना, आमचा सल्ला घेतला नाही. तिथे आमंत्रणाची गरज नाही.
इथे आमंत्रणाची गरज नाही. काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं, आणि एक ठिकाण असं आहे तिथे आमंत्रण असलं तरी जाऊ नये. जेथे तुंतुने वाजती तेथे कान टवकारती, तिथे आमंत्रण असलं तरी जाऊ नये. सती आपल्याला आमंत्रण आहे. सतीने सांगितलं देवा तुम्हाला काही कळतं का? सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का? सती सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का? सती महादेवाला म्हणायची तुम्हाला काही कळतं का? आपण कोणाच्या घरी गेलं कोणी आपल्या दारी येईल. शंकराने सांगितलं का आमंत्रण नाही. म्हणले एवढ्या घाईगर्दीमध्ये तुमचं नाव सुटलं असेल. महादेवाने सांगितलं माणूस सगळ्यांचं नाव विसरेल पण भूताचं नाव विसरणार नाही. जावई म्हणजे भूत, बाकीचे भूत तरी मंत्रानं जाता, हे मरेपर्यंत जात नाही. जगामध्ये काही कृतज्ञ लोक आहे. जामातो पावका कृष्ण सर्पस्यन भगिनी सुता, त्यातला पहिला कृतज्ञ आहे जावाई. जावायाला केलेल्या उपकाराची जाणीव राहत नाही, त्यालाही राहत नाही, त्याच्या पोऱ्यालाही राहत नाही. आमच्याकडे म्हणे जावायाचं पोर धन्यवाद विठ्ठल विठ्ठल. यांना केलेल्या उपकाराची जाणीव नाही. घाईगर्दीमध्ये तुमचं नाव सुटलं असेल. शंकरांना सांगितलं असं शक्यच नाही. अहो म्हणले आपण गेलं पाहिजे. तुमचा एक स्वभाव आहे मातांनो, तुमचा एक स्वभाव असा आहे खाणे पिणे कपडे लत्ते आरसे कंगवे फपुट्याचे डबे सगळे नवऱ्याकडचे. तुमचा स्वभाव खाणे पिणे कपडे लत्ते आरसे कंगवे फपुट्याचे डबे सगळे नवऱ्याकडचे. तुम्ही कौतुक कोणाचं करतात? माहेरचं. आणि माहेरी गेल्यावरती काही नाही भाऊ, फक्त सेलची डिफेक्टिव्ह 200 रुपयाची साडी घेऊन देतो. तेही पहिल्या धुण्यामध्ये कलर सोडून देते. बऱ्याच मावल्या तर इकडून पैसे चोरून नेतात आणि तिकडून नेसून येतात. इकडे नाही तो प्रकार. पटलं त्यांना. सतीने सांगितलं देवा जाईल मी, खुशी माझी. शंकराने सांगितलं जाऊ नको. ती म्हणले जाईल मी. देवाची बायकोही ऐकत नव्हती. आपले ऐकत नसेल तर काय मनाला लावून घेतात. गेली सती. जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलाचे तिथं सासरे, माझ्या मुलाचे रे, वाईट आहे पखरे, वाईट करे. एक आहे गरीब बिचारा, एक आहे गरीब बिचारा, परिणी मानित नाही त्याला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई 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 जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहे. मी जाते माझ्या माहेरी. मुलगी कितीही श्रीमंताच्या घरी दिलेली असली, तिच्या सासरे सोन्याचा धूर निघत असला तरी वर्षातून एकदा का होईना ती आपल्या माहेरची आठवण केल्याशिवाय राहत नाही. दिवाळीच्या मुळा लेक असावली गेली, बापानं अपमान केला. सतीने यज्ञकुंडात उडी घेतली, जीवन समाप्त केलं. भगवान महादेवाला नारदाने सांगितलं, त्याने जटा उपटल्या, वीरभद्र नावाचा गण बनवला. त्याने दक्षाचं मुंडकं छाटलं, ते मुंडकं यज्ञात पडलं, दक्ष संपला, यज्ञ विध्वंस झाला. भगवान ब्रह्मदेवाने विनंती केली की माझ्या मुलाला जिवंत करा. त्यावेळेस त्या ठिकाणी दक्षाला बकऱ्याचं मुंडकं जोडलं. याचा अर्थ असा आहे, या जन्मात जर शंकराची निंदा केली, पुढचा जन्म बकऱ्याचा मिळतो. हरिहरा नाही भेद. वारकरी संप्रदायानं कधीच मानलं नाही. वारकऱ्यांमध्ये जेवढी श्रद्धेनं आषाढीचं व्रत केलं जातं, तेवढ्याच श्रद्धेनं शिवरात्रीचं व्रतही केलं जातं. वारकरी संप्रदायात कधीही भेदाभेद त्या ठिकाणी केला नाही मायबाप. आणि म्हणून दक्षाचं मुंडकं बकऱ्याचं जोडलं
अजूनही शंकराचा नमस्कार करताना अशी करायची पद्धत आहे। जेव्हा तो जिवंत झाला, त्याला जिवंत केला, त्याला जीवदान दिलं, त्यावेळेस ब्रह्मदेवाने विनंती केलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। दक्षाला सांगितलं, दक्षा कुठलाही यज्ञ, कुठलाही सत्कर्म, कुठलाही त्या ठिकाणी यज्ञ असेल तर भगवान शंकराचं रुद्रमंडळ मांडल्याशिवाय तो यज्ञ सफल होत नाही। अरे म्हणले शंकराचं रुद्रमंडळच काय, शंकराच्या नामाचा इतका प्रभाव आहे। भगवान शंकराचं नुसतं मुखातून वाचन, नुसतं त्याचं चिंतन केलं तर काय होतं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान शंकराची कायिक उपासना सांगितली। कायिक, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। दुसऱ्या चरणामध्ये वाचिक सांगितली, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। काम क्रोध दोन शत्रू आहेत, पण भगवान शंकर, भगवान महादेव त्यांचं नुसतं चिंतन केलं, तयान बाधे क्रोध काम। शिव, शिव म्हणजे पवित्र, जो पवित्र आहे तो सुंदर आहे, आणि जो सुंदर आहे तोच पवित्र आहे। सत्यम शिवम सुंदरम, जे सत्य आहे ते पवित्र आहे, आणि जे पवित्र आहे तेच सुंदर आहे। म्हणून भारताचं ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव। परमात्मा भगवान शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव म्हणजे पवित्र, आणि म्हणून वाचे वदता शिवनाम। भगवान शंकराचं पवित्र नामस्मरण जर मुखावाटे बाहेर पडलं, तयान बाधे क्रोध काम। त्याच्या नामस्मरणाचा परिणाम असा आहे की काम क्रोध या दोघांचा त्या ठिकाणी नाश केला जातो। नुसतं नावामध्ये, हे बघा, नामामध्ये खूप मोठं असं सामर्थ्य आहे। म्हणून भागवतामध्ये असं चिंतन येतं की निदान आपल्या मुखावाटे भगवंताचं नामचिंतन बाहेर पडावं, म्हणून आपल्या लेकरा बाळांची नावं तरी देवाचे, संतांच्या ग्रंथाच्या माध्यमातून ठेवले गेले पाहिजे। अजय मिळानं नाव नारायण ठेवलं तो उद्धार झाला। मुलांचे नावं चांगले ठेवा। आमच्या शेजारच्या बाईनं पोऱ्याचं नाव ठेवलं सनलाईट। सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे प्रकाश, सूर्याचा प्रकाश। पोरगं इतकं काळं होतं की दिवसा बॅटरीक लावून पाहणं पडत होतं। म्हणजे त्या नावाची लास्त राहिली पाहिजे। नावं लेकरांचे चांगले ठेवा। ध्रुव, ध्रुव म्हणजे अविनाशी, ध्रुव म्हणजे दृढ निश्चय, ध्रुव म्हणजे निश्चयात्मक बुद्धी, दृढ म्हणजे संकल्प। ध्रुवाचे 4 अर्थ निघतात। लेकरांचे नावं कसे, आणि लेकरांवरती संस्कार महत्वाचे आहे। जिजाबाईने पोटात राजा बनवला, आता सध्या पेटीत राजे जन्माला येत आहेत। आणि महाराजांना शिव, शिव तुझे नाव ठेविले पवित्र। छत्रपती सूत्र विश्वाचे की छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी वयाच्या 14व्या वर्षी जगद्गुरू तुकोबारायांनी दिली, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। लेकरांवरती संस्कार चांगले पाहिजेत। या महाराष्ट्रात 100 वर्षाच्या कालखंडात 3 स्त्रिया झाल्या। 16व्या शतकात जिजाबाई, 17व्या शतकात अहिल्यादेवी होळकर, आणि 18व्या शतकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। जिजाबाईंनी राजांना घडवलं। राजांना रात्री झोपताना जिजाबाईने गाणं म्हणावं, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा, राजांना शिकवलं।
आमच्या शेजारच्या बाईनं पोराला पाळण्यात टाकलं झोका देऊन गाणं म्हणत होती. दिल्लीचे केले किल्ले सुरतचा केला भाला, दिल्लीचे केले किल्ले सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला आख्या शिरूळ मध्ये धिंगाणा केला. लेकरांवरती संस्कार असे घाला, एक तर देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी त्याने आपल्या जीवाची, प्राणांची आहुती द्यावी. गेल्या महिन्यामध्ये आमच्या धुळे जिल्ह्याचा एक नौजवान 28 वर्षाचा तरुण लढता लढता अतिरेक्यांशी शहीद झाला. नाव योगेश भदाने. लग्न होऊन फक्त 10 महिने झाले होते. पत्नीने अजून नवऱ्याचा स्वभाव समजून घेतला सुद्धा नव्हता. लग्न झालं, सीमेवरती गेले, 10 महिने झाले, अतिरेक्याशी लढताना वीर मरण आलं आणि शहीद झाले. काल जम्मू काश्मीरमध्ये अटॅक झाला अतिरेक्यांचा आणि शहीद झाले मदनलाल चौधरी. हातामध्ये कुठलंही शस्त्र नसताना त्यांनी 5 दहशतवाद्यांसोबत सामना केला. आपल्या कुटुंबाने, फौजींचे कुटुंब त्यांनी वाचवले. ते सीमेवरती आहे म्हणून आपण सुखरूप आहोत. फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी, जिनके किस्मत में होता है वो देते हैं कुर्बानी. म्हणून माझ्या तरुण बांधवांना मी हात जोडून एकच विनंती करेल, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेगी दफन के लिए, मरना है तो मरो अपने वतन के लिए, हसीनाएं भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारी कफन के लिए, तुम्हारी कफन के लिए. खरं सांगू का, उद्या 14 फेब्रुवारी आहे. उद्या खूप मोठा सण आहे. बरेच डे आहेत महाराज. रोज डे, चॉकलेट डे, साडी डे, मदर डे, फादर डे, वुमन डे, व्हॅलेंटाईन डे. हे डे या राष्ट्रात साजरे करायची गरजच नाही. हे सगळे लग्नाच्या अगोदरचे डे. व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, रोज डे, साडी डे, मदर डे, फादर डे, वुमन डे, लग्न झाल्यावर चादर दे, झेंडूबाम दे, डबा दे, टिफिन दे. या देशात जागतिक प्रेम दिवस साजरा करायची गरजच नाही. प्रेम करणं तर आम्ही जगाला शिकवलं. जीते हो देश तो क्या हमने तो दिलों को जीता है, जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इस धरती पे मैंने जन्म लिया, इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. हे प्रीत जहाँ की रीत सदा. प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं. नाथ महाराज सांगता, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एका जनार्दने प्रेम अति गोड. जगात 3 गोष्टी पवित्र, वाईट आणि श्रेष्ठ. पवित्र असेल तर प्रेम. लव्ह इज द बेस्ट फ्लॉवर ऑफ द लाईफ गार्डन. प्रेम करावं भिल्लासारखं मातीमध्ये बाणावरती खोचलेलं माती तो गुण सुद्धा आकाशापर्यंत पोहोचलेलं. प्रेमाला व्याख्या नाही, प्रेमाला शब्द नाही, प्रेमाला वाक्य नाही, प्रेम सांगता येत नाही, प्रेम पटवता येत नाही. प्रेमाच्या गोष्टी आहेत सटोर लोकांच्या गोष्टी आहेत. प्रेमाला शब्दच नाही, प्रेम सांगता येत नाही, प्रेम वाणीद्वारे कधीच प्रकट होत नाही. सध्या कार्ट्यांनी प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा केलाय, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे, वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे. माझ्या तरुण भावांना मी एकच विनंती करेल कि अरे तुम बहुत खूबसूरत हो, काजल भी लगाया करो. तुम बहुत खूबसूरत हो, काजल भी लगाया करो. गले में मिर्ची नहीं, नींबू भी लटकाया करो. तुम बहुत खूबसूरत हो, काजल भी लगाया करो. गले में मिर्ची नहीं, नींबू भी लटकाया करो. मरना है तो अपने वतन पे मरो, प्यार करना है तो सादगी पर करो, मगर अपने माँ बाप और मेरे भारत माँ को बदनाम मत करो, बदनाम मत करो. माझ्या भावांनो, अरे बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत. बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झाले. पण जिवंतपणे आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्याने जीवाचं रान केलं त्याचं नाव आहे राजा शिव छत्रपती. 2 थडगे, एक दिल्लीला आहे, माफ करा, दिल्लीच्या जवळ आग्र्याला, आणि एक संभाजीनगरला आहे, बीबी का मकबरा. बायको मेल्यानंतर बायकोंचे थडगे भरपूर बांधलेत.
राजे 14 वर्षाचे असताना राणी पद्मावतीचा इतिहास ऐकला. देखो अपना रजपुताना नाज इसे तलवारों पे, इन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर कटारों पे, ये प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, अन कूद पड़ी थी जहां हजारों पद्मिनी अंगारों पे. बोल रही है कन कन में कुर्बानी राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. राणी पद्मावतीचा इतिहास आहे. जेवढी आम्हाला भगवती सीता प्रिय पवित्र आदरस्थानी आहे तेवढीच आम्हाला राणी पद्मावती सुद्धा आहे. म्हणून पद्मावतला विरोध संपूर्ण देशभरातून होतोय. राणी पद्मिनीचं अल्लाउद्दीन खिलजी बद्दलचं त्या ठिकाणी ऐकलं राजांनी. हाताच्या मुठी आवडल्या गेल्या, घामाघूम झाले, डोळे लालबुंद झाले. जिजाबाईंनी विचारलं काय झालं शिवबा? आई साहेब, पहिल्या माणसाला ऐकवल्या जात नाही असल्या गोष्टी त्या ऐकाव्या लागतील शिवबा. स्त्रीचा अपमान, मांगल्याचा अपमान, पातिव्रत्याचा अपमान, रामायण वाचायचं कशाला, महाभारत सांगायचं कुणाला? एका स्त्रीचा अपमान झाला, 14 चौकड्यांची दौलत गारज झाली. एका स्त्रीचा पदराला हात घातला, 39,36,600 लोक मारले गेले. नाही आई साहेब, बहुजनांचं, कष्टकऱ्यांचं, दीनदुबळ्यांचं, शेतकऱ्यांचं, माझ्या आया बहिणींना स्वाभिमानाने जगता यावं असं एक राज्य मला निर्माण करायचं आहे. हे राज्य व्हावे ही स्त्री वयाच्या 14व्या वर्षी केलेला राजा शिवबांनी हा संकल्प आहे. मायबाप, तुमचा अधिकार येतो. आणि लोक आज लिहितात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं महाराज आता पुन्हा जन्म घेण्याच्या भानगडीत पडूच नका. आता तुमचा बाळाजी, आवजी, चिमणाजी असाजी आता कोणी उरले नाहीत. 16व्या शतकात तुम्ही जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. सध्या जिजाबाईच गाऊन नेसायला लागल्या, तुम्हाला कोण पदर टाकेल? काय लिहितील लोक त्याचा भय. एकानं मागे लिहिलं होतं गाडीच्या फिर मिलेंगे, एकानं लिहिलं होतं ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. मी त्याला म्हटलं असं का लिहिलं? तो म्हणला माझा बालनबाल कर्जात बुडालाय. त्याला म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर तर मला अजिबात वाटत नाही. तो म्हणला बाबा मी कर्जाचं टेन्शन घेतच नाही. म्हटलं का? तो म्हणले पैसे परत द्यायचेच नाही, तर टेन्शन घेता कशाला? सध्या कर्जमाफी जोरात चालू आहे, रामायणात चालू आहे. म्हणून रामायणातलं एकच वाक्य सांगतो, मी रामायणावर बोलणार नाही. रामायणामध्ये एक वाक्य सांगतो कर्जमाफीचा, आणि त्याचा संबंध जोडतो पुढे चालतो. क्या फरक पडताय राजा राम बने या रावण? काय फरक पडतो? राजा राम बनला काय आणि राजा रावण बनला काय? राजा रावण बनला तर सीतेला जंगलातून पळवून देईल, आणि राजा राम बनला तर सीतेला घरातून जंगलात हुसकवून देईल. क्या फरक पडताय राजा राम बने या रावण? प्रजा तो बिचारी सीता आहे, शेतकरी सीतेसारखा आहे. राजा रावण बनला काय आणि राम बनला काय, सीतेच्या जीवनात काही बदल झाला नाही. एक सांगू माय बाप, किसी ने कहा नज़ारा बदल गया, किसी ने कहा सितारा बदल गया, मगर एक फकीर ने कहा न नज़ारा बदला न सितारा बदला, मुर्दा वही का वही है, खाली कफन बदल गया. मढ तेच आहे, फक्त वरचं कफन बदललं. आमच्या जीवनात बदल काय? काहीच नाही. जिजाबाईंनी राजा शिवबांना घडवलं. तुम्ही तुमच्या लेकरांना घडवू शकतात. तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी, बसले असी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारे, तो हिंद भूमीचे नारे, तो हिंद भूमीचे नारे, तो हिंद भूमीचे नारे, तो हिंद भूमीचे नारे. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी, बसले असी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीचे नारे, तू हिंद भूमीचे नारे, तू हिंद भूमीचे नारे, तू हिंद भूमीचे नारे. रामकृष्णाला जन्माला घातलं तुम्ही, छत्रपती शिवरायांना जन्माला घातलं तुम्ही, ज्ञानोबराय तुकोबरायांना जन्माला घातलं तुम्ही, भगवान बाबांना, भीमसिंग बाबांना, वामन भाऊंना जन्माला घातलं तुम्ही. आणि महाराष्ट्राचं वैभव, या संप्रदायाचं, या असणाऱ्या परंपरेचं वैभव, या समस्त महाराज मंडळी किंवा आमच्या सहित सगळ्यांना जन्माला घालणारं मातृस्थान तुम्ही आहेत. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. तुमच्यावरती या राष्ट्राची भिस्त आहे. हम भारत की नारी है, फुल नहीं चिंगारी है. तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा या राष्ट्राला आहेत. कोणत्या मातेची अपेक्षा या राष्ट्राला सांगून जातो.
बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला, खटला भरला गेला. लाहोर जेलमध्ये भगतसिंगांना तारीख मुकरर झाली. 23 मार्च 1931 फासावरती जाय आणि 3 दिवसाच्या अगोदर भेटण्याकरता मातोश्री भगतसिंगांच्या जेलमध्ये आल्या. हातापायात बेड्या आहेत. जेलच्या दरवाजाच्या पलीकडे भगतसिंग, अलीकडे आई साहेब उभे आहेत. भगतसिंगांच्या मातोश्री रडायला लागल्यात. ते बोल नका म्हणा, बोल नको माय. भगतसिंगांच्या मातोश्री दरवाजाच्या बाहेर आहेत, रडायला लागले. भगतसिंगाने विचारलं, माँ क्यों रोती हो माँ? शहीदों की माताएं रोया नहीं कहती. इसके पहले कि मैं टूट जाऊं आंखों से आंसू पोंछ दो माँ, क्यों रोती हो? भगत सिंह की मां ने कहा कि बेटा भगत, हर एक नौजवान के दिल में एक अरमान होता है. तुम्हारे भी तो दिल में कोई अरमान होगा बेटा. भरी जवानी में मौत को गले लगाने जा रहे भरत. भगत, हर एक नौजवान के दिल में एक अरमान होता है. हमारे नौजवान भाइयों के दिल में भी एक अरमान होता है. कितने अरमान जागे जागे तेरे वास्ते सोनिए. तो भगत, तुम्हारे भी तो दिल में कोई अरमान होगा बेटा. माँ, मेरे भी दिल में एक अरमान था. दम निकले इस देश के खातिर, बस इतना अरमान है, बस इतना अरमान है, बस इतना अरमान है, बस इतना अरमान है. एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है. जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर. जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर. आज उसी को पहन के निकला, पहन के निकला वो, आज उसी को पहन के निकला हम दीवानों का टोला. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. भगत, हर एक नौजवान के दिल में अरमान होता है बेटा. तुम्हारे भी दिल में कोई अरमान होगा. भगत ने कहा, माँ दम निकले इस देश के खातिर, बस इतना अरमान है. एक बार इस राह में मरना 100 जन्म के समान है. इस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पर, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पर. आज उसी को पहन कर निकला. भगत सिंगांची आई रड़ते हैं, क्यों रोती हो माँ? तेरा बेटा भरी जवानी में मौत को गले लगाने जा रहा है. इस बात के लिए तुम्हारे दुख हो रहा है क्या? फांसी के फंदे में तुम्हारा बेटा 21 उम्र में हंसते हंसते फांसी भी जा रहा हूं, तुझे इस बात का दुख है? मां ने कहा, बेटा तू मौत को गले लगाने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं. भरी जवानी में तुम मरने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं, तो तुझे किस बात का दुख है मां? भगत के मां ने कहा, बेटा मुझे दुख इस बात का है कि वाहे गुरु ने मुझे तेरे जैसे और 4-5 बेटे क्यों नहीं दिए. अगर दिए होते तो वो भी मैं भारत माँ पे कुर्बान कर देते. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. म्हणून वाचे वदता शिवनाम, तया न बाधे क्रोध काम. बर, कायिक, वाचिक आणि मानसिक अवस्थेमध्ये भगवान शंकराची पूजा केली तर काय होतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात जीवन
अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्माने जर अर्थप्राप्ती केली तर मोक्ष आहे, धर्माने काम सेवन केला तर मोक्ष आहे. म्हणून धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि काम आहे. धर्माने वागून जोडून या धन हाय पैसा हाय पैसा हाय पैसा मेल्यावर भी खाई पैसा. पैसा बना भगवान औरत बनी गुरु बाल बच्चे बने चले तो भजन किसका करू. पैसा म्हारा परमेश्वर ने छैया छोकरा म्हारा गुरु. नुसतं पैसा कमवायच्या नादी लागू नका, नुसती संपत्ती कमवू नका, संततीला संस्कारही चांगले घाला. जर नुसती संपत्तीच कमवली संततीला संस्कार चांगले लावले नाही तर ती संतती तुमच्या डोळ्यात का तुमच्या संपत्तीचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. रावणाची लंका कशाची होती आणि कृष्णाची द्वारका कशाची होती? कोण बोलला आरसीसीची? बाबांनी सांगितलं सोन्याची. लंका कशाची, द्वारका कशाची? लंकेत सोनं होतं पण संस्कार नव्हते, द्वारकेत सोनं होतं पण संस्कार नव्हते. म्हणून लंका जडाली आणि द्वारका बुडाली. देवाची मुलं होते पण संस्कारही नव्हते. देवाचा मुलगा जामवंतीचा सांब नावाचा 9 झाला होता. लय विचित्र होता महाराज. आणि 9 झालेले विचित्रच असतात. लोकांनी देवाच्या पोऱ्याला दारू पाजली, तुमच्या पोराला पाजणार नाही का? लोकांनी देवाच्या पोऱ्याला दारू पाजली, घे रे 31 डिसेंबर काही होत नाही. देवाच्या लेकरांना संस्कार नव्हते, द्वारका बुडाली, लंका जडाली. संपत्तीच कमवू नका, संततीकडे लक्ष असू द्या, संस्कार असू द्या. संस्कारहीन समाज होत चालला. कथा कीर्तन भागवत रामायण आहे म्हणून ठीक आहे, बरं आहे, व्यवस्थित आहे, हे जाऊ द्या. माणसं माणसाला माणूस म्हणून ओळखणार नाहीत. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे. धर्माने धन कमवा, धर्म अर्थ, धर्माने अर्थ आणि धर्म अर्थ काम, धर्माने काम सेवन करा. धर्म अर्थ काम, धर्माने या दोघी गोष्टी जर तुम्ही प्राप्त केल्या मग मोक्ष मिळेल. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष. पण हे 4ही पुरुषार्थ शिव देखता प्रत्यक्ष कायिक, दुसऱ्या चरणात वाचिक आणि पहिल्या चरणात मानसिक. त्याचे पाय माझे चित्त. चित्त हे मानसिक असणाऱ्या अवस्थेचं ध्यान आहे. वाचिक आणि त्या ठिकाणी शेवटच्या धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष कायिक वाचिक मानसिक तिघी अवस्थेमध्ये भगवान शंकराचं चिंतन केलं की काय होतं? एका जनार्दनी शिव निवाडी जनार्दनी शिव. नाथ बारबा सांगतात निवारी कडी काळाचा भेव. कायिक वाचिक मानसिक, चित्तामध्ये वाचेमध्ये आणि त्याचं दर्शनाच्या हेतूने केलेली त्याची भक्ती. कायिक वाचिक मानसिक अवस्थेत भगवान शंकराची उपासना केली तर एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव. वाचे वदता शिव नाम तयान वाजे क्रोध काम. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
जाता जाता फक्त एकच सांगेल, ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्या वाटण्या करू नका. 2 पोत्यावर म्हातारीने 1.5 पोत्यावर म्हातारा वाटून घेतलाय लोकांनी. म्हातारा मोठ्याकडे, म्हातारी धाकट्याकडे, दोघी एकामेकाकडे टिकी 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 पाहतात. आणि मग म्हातारा सांगतं, चोरी झाली तुला बोलण्याची. म्हातारी म्हणे, लाज वाटे मला. माँ कल भी रोती थी, माँ आज भी रोती है. कल माँ रोती थी कि बेटा खाना नहीं खाता, और आज माँ रोती है कि बेटा खाना नहीं खिलाता. माईने काबाळ कष्ट करायचे, राबायचं, दुसऱ्याच्या घरी भांडी कुंडी घासायची, कापड धुवायचं, मोलकरणीसारखं जीवन जगायचं आणि लेकराचं संगोपन करायचं, लेकराचं आयुष्य बदलवून टाकायचं. माईनं उभं आयुष्य लोकांच्या घरी मोलकरीन कामवाली बाई म्हणून काम केलं. पोटाला चिमटे घेतले, तुटलेले चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरलं, फाटलेलं पातळ तसंच ठिगळ करून वापरलं. लेकराला शिकवलं, लहानचं मोठं केलं. आईने काबाळ कष्ट केले, लेकराचं जीवन बदललं. लेकराच्या आयुष्यामध्ये बदल झाला, पण आईच्या जीवनामध्ये कुठलाच बदल झाला नाही. ती कालही भांडी घासत होती, ती आजही भांडी घासतीये. फरक फक्त इतका आहे, काल ती दुसऱ्याच्या घरी भांडी घासायची, आज ती पोटच्या पोराच्याच घरी भांडी घासते. ईश्वरानं जन्माला घातलेल्या या सृष्टीमध्ये तुम्ही आपण सगळेजण आईच्या पोटी जन्माला आलो. दुर्दैवाची गोष्ट एकच, मायबाप तुम्ही आपण सगळेजण लहान असताना ज्या आईच्या मांडीवरती झोपून तिच्या हृदयातले दूध पिलं. लेकरू लहान असताना तिच्या मांडीवरती झोपून तिच्या हृदयातलं दूध पितं, पण दूध पिताना लाता मात्र तिच्या छातडातच हाणतं. ईश्वराने जन्माला घातलेल्या या जीवसृष्टीत लाता खाऊन दूध पाजणारी फक्त आई आहे, लाता खाऊन भाकर देणारी फक्त माय आहे. म्हणून माँ कल भी रोती थी, माँ आज भी रोती है. माँ कल रोती थी कि बेटा खाना नहीं खाता, और माँ आज रोती कि बेटा खाना नहीं खिलाता. आज माय रडते की लेकरू भाकर देत नाही. मायबापांची सेवा करा, राष्ट्रप्रेम बाळगा, धर्मप्रेम बाळगा, भगवंतावरती नितांत श्रद्धा ठेवा. कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी म्हणवा, हरीचे दास तुका म्हणे मज ही आज. एवढं मोठं भव्य या नियोजन या ठिकाणी, या परिसरामध्ये मी बऱ्याच वेळा आलो, पण या ठिकाणी शिरूड कासनमध्ये येण्याचं माझं पहिलं सद्भाग्य आहे. ब्रह्मनाथ येळमला मी शास्त्रीजींकडे दरवर्षी असतो. यावर्षी रामकथा आहे आमची, तिथे आमची सुधाकर भाऊ सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ब्रह्मनाथ येळम संस्थांमध्ये शास्त्रीजींकडून 2-3, आणि इथे बाजूलाच कुठेतरी रायमोह म्हणून देवीचं मंदिर आहे. डॉक्टर तांदळे दरवर्षी आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित करतात. खूप सुंदर असं त्या ठिकाणी मंदिराचं, आई भगवतीचं कार्य सुरू आहेत. खूप मोठं मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रामध्ये मला वाटतं सप्तमी अष्टमीला आम्ही त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी ते आम्हाला बोलवतात. ब्रह्मनाथ संस्थानला आमचे शास्त्रीजी बोलवतात. अत्यंत पवित्र पावन असा हा परिसर आहे. भगवान बाबांची, भीमसिंग बाबांची नारायणगड असतील, मच्छिंद्रगड असेल परिसरात, आणि तुमचं शिरूळ कासार, धाकटे अलंकापूर शास्त्रीजींच्या माध्यमातून आबादेव महाराजांची कृपा तुमच्यावरती, सिद्धेश्वर भगवंताचं कृपा या ठिकाणी तुमच्यावरती सगळ्यांवरती आहे. आणि या ठिकाणी शास्त्रीजींच्या आज्ञेनुसार या ठिकाणी सेवा आम्हाला मिळाली. आमचे सगळे गुणीजन महाराज मंडळी उपस्थित राहिले, तेवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय जय.